बुर्ला कॉलेज समोर पडून असलेल्या बसेसची पाहणी करून युवतींच्या समस्या जाणून घेत त्या सोडवण्यासाठी आपण सदैव तत्पर असल्याचं प्रतिपादन राष्ट्रवादी युवती अध्यक्ष किरण माशाळकर यांनी केलं आहे। पुणे स्वारगेट येथील बस स्थानकामधील नादुरुस्त थांबून राहिलेल्या एसटी बसमध्ये महिलेवर गैरवर्तन करून अत्याचार करण्यात आले। हे प्रकरण ताजं असताना या प्रकरणाच्या अनुषंगानं सोलापुरातील एसटी बस डेपोमध्ये देखील अनेक बसेस नादुरुस्त व बेवारस पडून आहेत। दरम्यान बुर्ला कॉलेजच्या समोर परिसर असलेल्या ठिकाणी कित्येक वर्षांपासून बसेस पडून आहेत। या ठिकाणी काही अनुचित गोष्टी घडू नये यासाठी राष्ट्रवादी युवती अध्यक्ष किरण माशाळकर यांनी कॉलेजच्या मुलींच्या समस्या ऐकून घेतल्या आणि या ठिकाणी महिलांसोबत गैरवर्तन होऊ नये याकरता लवकरात लवकर बुर्ला कॉलेजच्या समोरच्या बसेसची व्यवस्था आणि स्वच्छता केली पाहिजे, अन्यथा आम्ही कॉलेजच्या सर्व विद्यार्थिनींना घेऊन आंदोलन करू, असा इशारा राष्ट्रवादी युवती अध्यक्ष किरण माशाळकर यांनी संबंधितांना दिला आहे। कॉलेजला मी व्हिजिट दिल्यानंतर मला इथल्या युवतींच्या इथल्या मुलींच्या तक्रारी आल्या की कॉलेज समोर ह्या बसेस आहेत, हे तुम्हाला दिसत आहे तिथं बसेस सगळे, तर सगळ्यांना माहिती आहे की पुण्यामधले झालेली घटना, त्यासाठी आमच्या युवती आमच्या मुली कॉलेज इथं समोरच असल्या कारणाने हे टोटली असुरक्षित आहेत आणि ह्याची लवकरात लवकर ह्या बसेसची स्वच्छता केली पाहिजे। इथं आमच्या मुली सुरक्षित नाही आहेत आणि ह्याचा लवकरात लवकर डिसिजन घेऊन काहीतरी केले पाहिजे। मी प्रशासनाला विनंती करते की ह्याचा लवकरात लवकर ॲक्शन घ्यावे, नाहीतर आम्ही सर्व कॉलेजच्या मुली आंदोलनाला मैदानात उतरू।